नमस्कार मित्रांनो, मी माझ्या गावाकडे आंबोले किल्ल्याला असोय आणि आंबोले काज येऊन तुमका नांगरतास धबधबो मी दाखयतोय। ह्यो नांगरतास धबधबो असा आपल्या नांगरतासकार देवस्थान हा तिसरच ह्यो नांगरतास धबधबो असा आणि ह्यो धबधबो आंबोलीतलो एक फेमस धबधबो हा। आणि या धबधब्यात तुम्ही बघू शकता पाण्याचे कसे पाणी कसा पडता ह्या बघा। एकदम नांगरेच्या सरळ तासाप्रमाणे तास जसा नांगरेचा सरळ असता त्याप्रमाणे ह्यो धबधबो नांगरेच्या तासाप्रमाणे वाहता। आणि या धबधब्याचा दृश्य ह्या वेगळाच आहे। इतर लोकांची शुक्रवार शनिवार रविवार खूपच गर्दी असता आणि दररोजची पण गर्दी असता, पण ह्या 3 दिवसाक एकदम सुट्टी असतात त्यावेळी लोक खूप येतात। म्हणून आपलं नांगरतास धबधबा इतकं फेमस आहे। तुम्ही बघू शकता धबधब्याचा पाणी बिनी सगळा मॉइश्चरायझर वर येता, इतकं प्रचंड येतो प्रवाह असा। आणि इथून येताना सगळ्यांनी बघून आपण दृश्याचा आनंद घ्या। कोणी पण बाकी काही गोष्टी करू नको, कारण हे जेवढा बरा असतं तितकं घ्या, रिस्की पण असतं। हे आपलं नांगरतास धबधबा आणि या नांगरतास धबधब्याच्या बाजूचं आपलं दृश्य बघा, किती सुंदर दृश्य असा। आंबोली हे गाव पावसासाठी चेरापुंजीच्या नंतर आंबोलीचं नंबर महाराष्ट्राचं ह्याला मँचेस्टर म्हटलं जातं। आणि याच्यामुळे एक नैसर्गिक दृश्य जगातला मतलब जसं सौंदर्य, जसं भारताचं सौंदर्य महाराष्ट्राचं सौंदर्य जसं असतं त्याप्रमाणे इथं सौंदर्याची एक खाण आहे। कोकण आपलं असा, तुम्ही कोकणात येवा। कोकणातील आंबोली आमचं गाव असा, ही बॉर्डरची सुरुवात असा कोकणातली। याचा दृश्य तुम्ही बघा, तुमचा दृश्य बघल्यावर खूप भारी वाटताला आणि या तुम्ही दृश्याचा आनंद घ्या आणि नांगरतास धबधब्याला अवश्य तुम्ही भेट द्या आणि धबधब्याचा आनंद घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ जर तुमका आवडलो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमका मी नवीन व्हिडिओ आपल्या कोकणातले असेच दाखवतलोय तुमका आणि खूप तुम्ही एन्जॉय करा। थँक्यू, धन्यवाद।